नमस्कार लाडक्या बहिणींनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. तो म्हणजे या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आता ई-KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि ई-KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच या योजनेचा जो लाभ मिळत आहे तो लाभ तुम्हाला मिळणार आहे. तर या पोर्टलवर तुम्ही बघू शकता, इथं एक नोटिफिकेशन आलेलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात. तर हा जो नवीन अपडेट आलेला आहे, हा नवीन अपडेट लवकरच सुरू होणार आहे. तर ही ई-KYC कशासाठी, तर याविषयी माहिती जाणून घेऊया. या योजनेमध्ये काही जे लाभार्थी आहेत ते फ्रॉड आहेत. या योजनेसाठी ते पात्र नाही आहेत आणि आता ते लाभार्थी या योजनेचा फायदा घेत आहेत. तर तशा लाभार्थ्यांना किंवा जे लाभार्थी नसूनसुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत अशा व्यक्तींना या योजनेतून अपात्र करून वगळण्यात येईल आणि जे योग्य लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेचे जे काही अपात्रतेच्या अटी आहेत त्या अटीमध्ये बसूनसुद्धा काही महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. तर अशा महिलांना या योजनेतून बाहेर काढून त्यांना जो लाभ मिळणार आहे तो लाभ मिळणे बंद करण्यात येईल आणि जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत त्याच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यात येईल. तर त्यासाठी सरकारने या योजनेसाठी जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ई-KYC प्रक्रिया ही सुरू करण्याचा विचार केलेला आहे आणि लवकरच या प्रक्रियेला सुरुवात होईल. जशी या प्रक्रियेला सुरुवात होईल तसंच आमच्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तसेच ई-KYC कशी करायची याविषयी आम्ही लवकरच व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देऊ. तसेच तुम्ही मोबाईलमध्ये स्वतः ई-KYC कशी करायची याविषयीसुद्धा आम्ही व्हिडिओ बनवून तुम्हाला योग्य ती माहिती देऊ. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन योजनांसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा.